बातम्यांचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा। नमस्कार, मी अनिल चव्हाण, संस्थापक अध्यक्ष लोकराज्य जनता पार्टी। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये लोकराज्य जनता पार्टीने एकूण 6 ठिकाणी आपले उमेदवार उभा केलेले आहेत। या सर्व उमेदवारांचं चिन्ह आहे कोट आणि आमचे जे उमेदवार आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक 3D मध्ये चंद्रशेखर श्रीराम मस्के हे आमचे उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 7D मध्ये मुस्ताक अजीज मुल्ला हे आमचे उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 12K मध्ये खैरुन अकबर महात हे आमच्या पक्षाच्या उमेदवार आहेत। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 17D येथून संजय भिकाजी मागाडे हे आपल्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक 18D या प्रभागातून सुद्धा संजय भिकाजी मागाडे हे आपल्या पक्षाचे उमेदवार आहेत। आणि शेवटचा प्रभाग क्रमांक 20 यामध्ये 20A मध्ये पूनम किरण सुळगावकर या पक्षाच्या उमेदवार आहेत। असे एकूण 6 उमेदवार लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभा आहेत। कोल्हापूर शहरामध्ये रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, घरपाळा वाढवून येत आहे आणि अशा विविध समस्या असताना शहराचा विस्तार झाला पाहिजे, शहरातील मूलभूत सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजेत, आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत। या दृष्टीनं कोल्हापूर शहराला एक नवीन चेहरा देण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वसामान्य समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे। जनतेने लोकराज्य जनता पार्टीच्या आमच्या 6च्या 6 उमेदवारांना कोट या चिन्हावरील बटन दाबून येत्या 15 तारखेला विजयी करावे आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी। धन्यवाद। नमस्कार, मी अमोल कांबळे, लोकराज्य जनता पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष। मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो, कोल्हापूर जनतेतील सगळे सुजाण नागरिक या ठिकाणी आपण लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 6 उमेदवार या ठिकाणी आपण रिंगणामध्ये उतरलेले आहेत। निश्चितच आपल्या सर्वांना माहीत आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी सातत्यानं घोंगत असतात। या ठिकाणी रस्त्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, या ठिकाणी झोपडपट्टी असेल, अनेक प्रश्न आहेत। ते प्रश्न या ठिकाणी बरेच या ठिकाणी असणारे सत्तेमध्ये असणारे काही लोक आहेत ते या ठिकाणी कामं करत नाहीत। म्हणून यासाठी आम्ही लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने 6 उमेदवार या ठिकाणी उभा केलेले आहेत। मी सर्व जनतेला आवाहन करतो, त्या प्रभागामधून जे आमचे उमेदवार आहेत त्या मतदारांनी त्यांना भरघोस मतदानाने आपण या ठिकाणी निवडून द्यावं आणि सर्वांचं या ठिकाणी चिन्ह जे आहे ते कोट हे आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कोल्हापूर जनतेला आवाहन करतो की कोट या चिन्हासमोर येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी बटन दाबून सर्वांनी लोकराज्य जनता पार्टीला निवडून द्यावं, एवढीच आपण सर्वांना विनंती करतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।